मला असं नेहमी वाटतं की ते ना छोटे छोटे मोमेंट्स असतात ते तुम्ही सगळं करा पण फॅमिलीला जर वेळ नसेल देता येत ना तर घरी घरी कळवलं की म्हटलं मला नाही जमणार यायला. मला वाटतं दॅट्स द पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. नको यार माझी इच्छाच होत नाही. मी आले आणि मला 1-2 वाजता कळलं की आजीचं असं झालं आहे. अँड द रिझन इज की माझी आजी गेली, आईची आई. सो आणि मला जस्ट 5-6 months बॅक शी लॉस्ट हर एल्डर सिस्टर. माझी मोठी मावशी गेली आणि ते पण एकदम खूप अचानक झालं. सो फॉर हर शी वॉज लिटरली ट्रॉमेटाइज्ड. सो कलाकार म्हटलं की शो मस्ट गो ऑन असं म्हणतात ना. सो असाच एक किस्सा छोटासा आपल्या सर्वांची लाडकी, तुमच्या सर्वांची लाडकी कल्याणी असं म्हणायला हरकत नाही आहे. आराध्या आणि कल्याणी आपल्याबरोबर आहे. पहिले तर खूप खूप स्वागत आहे तुझं. कशी आहेस कल्याणी? मी मस्त आहे कारण आत्ताच आम्ही एक लग्नाचा सिक्वेन्स शूट करतोय गेल्या अनेक दिवसांपासून. म्हणजे मला वाटतं 12 तारखेपासून आम्ही हा सिक्वेन्स शूट सुरू करायला घेतला आहे. मेहंदी झाली, त्यात छोटा छोटा ड्रामा झाला, त्याच्या आधीचे सीन्स झाले, त्याच्या आधी श्रेयस मला छान छान सरप्राईजेस देतो, तो एक खूप गोड सीन झाला. आणि मीनवाईल मी त्या सगळ्यात आजारी होते आणि मग ते सगळं झालं. तो पण ड्रामा झाला, रिअल लाईफ ड्रामा. पण यू नो शो मस्ट गो ऑन जसं तू म्हणालीस. सो यू हॅव टू बी ऑन टोज. आणि आत्ता आम्ही फायनली या छान हळदीच्या आउटफिट्समध्ये आहोत. हळद शूट करतो आहे. कदाचित आम्हाला आता पुढच्या 1 तारखेपर्यंत सुट्टी नसेलच आणि ते सतत तेच सुरू राहणार आहे. सो वी आर रेडी फॉर दॅट. यू आर रेडी. पण तुझ्या चेहऱ्यावर तो ग्लो हरवला आहे. एका नव्या नवरीचा ग्लो असतो तो खरंच हरवला आहे. हो, म्हणजे द रिझन इज आजच मला सकाळी कळलं की माझी आजी गेली, आईची आई. सो आणि मला त्यांनी सांगितलं नाही बिकॉज मे बी द रिझन की त्यांना माहिती आहे मी कामात आहे आणि दे डोंट वॉन्ट टू डिस्टर्ब मी. तर ते कारण आहे कुठेतरी. आणि यू नो वॉट, आय डोंट नो, पण मी आल्या ना आज सकाळी जुईला म्हणाले की मला ना आज कसं तरी वाटतं आहे. सो ते बघ ना, इतकं छान आउटफिट घातला आहे मी आणि एक ते रिफ्रेश म्हणजे वाटतं आपल्याला की किती छान वाटतं एका वेगळ्या आउटफिटमध्ये आहोत. पण ते आतून ना आपल्याला काहीतरी खात असतं. सो मला सकाळीच तशी फिलिंग आली. आणि मी जनरली घरी म्हणजे घरून जेव्हा येते तेव्हा मी टिफिन करते. मी माझा कांदा टोमॅटो सगळं असं छान कापून ठेवलं आणि मला स्वयंपाक करायचीच इच्छा झाली नाही. नको यार माझी इच्छाच होत नाही आहे. मी आले आणि मला 1-2 वाजता कळलं की आजीचं असं झालं आहे. अँड द रिझन इज ऑफकोर्स वेर एव्हर शी इज, रेस्ट इन पीस, तिच्या आत्म्याला शांती लाभो. पण मला असं वाटतं की मी घरी कळवलं की म्हटलं मला नाही जमणार यायला. मला वाटतं दॅट्स द पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. म्हणजे बिंग अन आर्टिस्ट हेच सत्य आहे की तुम्हाला म्हणजे मोर दॅन वी फील बॅड फॉर आवर सेल्स नो, त्यापेक्षा ना मला माझ्या आईसाठी खूप वाईट वाटतं की जस्ट 5-6 months बॅक शी लॉस्ट हर एल्डर सिस्टर. माझी मोठी मावशी गेली आणि ते पण एकदम खूप अचानक झालं. सो फॉर हर शी वॉज लिटरली ट्रॉमेटाइज्ड. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू ॲक्सेप्ट हर की हे कसं ॲक्सेप्ट करायचं. कारण मावशीला हॉस्पिटल नेईपर्यंत तिला कळत होतं की मला काहीतरी होतं आहे. आणि अचानक आफ्टर द मोमेंट शी पास्ट अवे 1 तासापर्यंत आम्हाला कोणाला कळायला मार्ग नाही की ती आहे की नाही. सो किती ते ट्रॉमेटायझिंग असेल आईसाठी तू इमॅजिन करू शकतेस. आणि मीनवाईल मला असं वाटतं ना की बिंग अवे फ्रॉम फॅमिली इज द बिगेस्ट टास्क फॉर मी. बिकॉज 10 वर्ष झालीत मी फॅमिलीपासून लांब आहे. आणि मला असं नेहमी वाटतं की ते ना छोटे छोटे मोमेंट्स असतात ते तुम्ही सगळं करा पण फॅमिलीला जर वेळ नसेल देता येत ना तर इट्स नथिंग इन लाईफ. म्हणजे मी घरी जाते ना, मी तुला गंमत सांगते. हा पार्ट आपण राहू देऊ इथेच, पण मी तुला एक छान गंमत सांगते. आई बाबा असतात घरी आणि जनरली माझं असं असतं की शांतता ठेवा किंवा जास्त बोलू नका, चिडचिड होते वगैरे वगैरे. मग यायला म्हणजे तुम्ही माझ्या डोळ्यासमोर असतात ना, दॅट्स द पीस फॉर मी. सो इतकं छान वाटतं ना की यू आर टुगेदर. कारण मला असं वाटतं आपल्या फॅमिलीशिवाय अनकंडिशनल लव या जगात एक्झिस्टच करत नाही. सो अँड आय एम सो थँकफुल, सो ग्रेटफुल. तुला खरं सांगू, मी कालच आमच्या सरांना सांगत होते की आमच्या सेटवर इतकं पॉझिटिव्ह आणि इतकं सांभाळून घेणारं एन्व्हायरमेंट आहे ना. क्रेडिट गोज टू ऑल दिस सिनियर पीपल. आमचे डिरेक्टर सर,
आमच्या हर्षदाताई, शी इज मदरली टू अस. आमचे सर, त्यांनी खूप छान सांभाळून घेतलं आहे, कारण ही इज द कॅप्टन ऑफ दिस शिप. कुठेही ते टॉक्सिक नाही आहे. आमचे छोट्यातले छोटे प्रॉब्लेमसुद्धा समजून घेतले जातात. जनरली असं होत नाही इतर ठिकाणी. वी आर ब्लेस्ड. म्हणजे आम्ही नेहमी या टॉपिकवर बोलत असतो की आपण काहीही क्षुल्लक प्रॉब्लेम घेऊन गेलेलो असतो तरी त्या प्रॉब्लेमला प्रायोरिटी दिलेली असते. आमच्या हेल्थला प्रायोरिटी दिलेली असते. मध्यंतरी मी आजारी होते तेव्हा मला एका प्रॉपर विथ गुड ट्रीटमेंट की नाही, तुला तुझी स्पेस मिळेल आणि मग तू काम करू शकतेस, तर ती एक मला छान स्पेस दिली होती. सो आत्ता माझ्यासाठी ही माझी फॅमिली आहे. मुलगी पसंत आहेची टीम, हे सगळे आमची खूप छान काळजी घेतात. एकमेकांसाठी आम्ही टिफिन घेऊन येतो, वेळेवर गोळ्या घेतल्या का, रेस्ट झाली का, आराम झाला का, हे सगळे प्रश्न आम्ही एकमेकांसाठी, आमची काळजी, प्रेम सगळं असतं. सो ती फॅमिली जरी माझी लांब असली ना तरी इथे माझ्यासाठी सगळे आहेत. सो दॅट्स माय स्ट्रेंथ. मला सांग, आजी आजी म्हटलं की आजी आजी असते, तिला काही वेगळे शब्द नसतात. आजीची खूप इच्छा असणार की तुला या गेटअपमध्ये तू लग्न सोहळा हा सगळा तिला पाहण्याची खूप इच्छा असणार होती. मी गंमत सांगते. माझी जी आजी आहे ना, तिची एक सवय होती, ती दृष्ट काढायची आणि तिची एक वेगळी स्टाईल होती दृष्ट काढण्याची. ती माझ्या आईला पण जमायची नाही. तर आम्ही सगळी नातवंड जेव्हा गावी जायचो ना, ती सगळ्यांना लाईनीत अशी बसवायची आणि मग ती दृष्ट काढायची. सो मी जेव्हा जेव्हा तिने मला किती ग सुंदर दिसते, किती ग गोड दिसते, तिला जेव्हा जेव्हा भेटले तिने तेव्हा तेव्हा मला एक असा क्षण आठवत नाही जेव्हा मी तिला भेटायला गेले तिने दृष्ट काढली नाही. आणि मी आज जेव्हा मी या गेटअपमध्ये होते आणि मला एका मोमेंटला इतकं पटकन स्ट्राईक झालं ना की आजीने मला घरात असं बघितलं असतं तर ती मला हेच म्हणाली असती की किती गोड दिसते, तुझी दृष्ट काढ. इनफॅक्ट ती मला फोनवर पण सांगायची की बाई दृष्ट काढत जा, दृष्ट काढत जा. सो किती टची मोमेंट्स असतात ते, आपण नाही म्हणजे ते रिप्लेस नाही करू शकत आयुष्यात. आजीला तुला लग्नाच्या गेटअपमध्ये म्हणा किंवा तुला एक तुझं सुखी संसार कधी चालू होतोय हे तिला बघायची खूप इच्छा असणार. हो हो हो, ती मला नेहमी म्हणायची की अगं बाई किती लग्न केले सिरियलमध्ये, आता 3-4 लग्न झाली असतील, आता खऱ्या आयुष्यात पण लग्न कर, मला तुझं लग्न बघायचं आहे. आणि तीच नेहमी असं म्हणायची. बट डेस्टिनी, इट इज व्हॉट इट इज. आय थिंक वी हॅव टू ॲक्सेप्ट इट असं वाटतं मला. म्हणजे खरंच एकीकडे आजी नाही आपल्याबरोबर हे कळतं आहे आणि इकडे सेटवर हळदीचा सिक्वेन्स आहे. हे किती कलाकारांसाठी, म्हणजे आज तरीही तुम्ही सगळेजण आम्हाला हसत खेळत इंटरव्ह्यूज देत आहेत आणि डेफिनेटली शो मस्ट गो ऑन जसं मी म्हणाली. पण खरंच एक म्हणतात ना, अदरवाईज आपण सुट्ट्या घेतो, घरात बसतो आणि ऑफिसेस, नॉर्मल ऑफिसेसवाले हेच करतात, सुट्टी घेऊन घरी जातात, हाफ डे घेतात, ऑप्शन्स असतात. पण तुमच्यासाठी तसं काहीच नाही आहे. नाही आहे, खरंच नाही आहे. आणि हाच कलाकाराचा सगळ्यात मोठा त्याग असतो. म्हणजे आय गेस दिस इज व्हेरी नॉर्मल. मला असं वाटतं, कारण मी इतर कलाकारांचे इतके भयंकर किस्से ऐकलेत ना की ते मला असं वाटतं ते ऐकून ऐकून आपला माइंडसेट तयार होत असतो आणि कुठेतरी आपल्याला ती रियालिटी ॲक्सेप्ट करावी लागते आणि तेच आपल्याला स्ट्रॉंग बनवत असतं, ते किती पचवायला कठीण असलं तरी. आणि इट्स अ चॉईस, सो यू कांट क्रिब ऑन इट. म्हणजे ती ही तुमची चॉईस आहे ना, मग तुम्ही त्यावर रडत बसू शकत नाही. सो आजी जिथे कुठे असेल तिच्या आत्म्याला शांती मिळू देत, एवढीच माझी देवा. वरतून बघते तुझ्या सोबत आहे, ती नेहमी तुझ्या सोबतच राहणार आहे, त्यामुळे ती कुठेही गेलेली नाही आहे. तिचे ब्लेसिंग्स तुझ्या बरोबर आहेत आणि शी इज ऑलवेज देअर फॉर यू. येस येस येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.